हॅलो नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर अशी झालेली आहे आणि आता वाजले आहेत सकाळचे 6:45. तर आरूच्या बहीण काकांचा सुद्धा फोन येऊन गेला आहे, पण आरू काही शाळेत आज जाणार नाही आहे बिकॉज ऑफ आम्ही जाणार आहोत लग्नाला. आणि घरामध्ये लग्न कार्य म्हटलं की मोठ्या लोकांची उपस्थिती खूप गरजेची असते. ती अशी शिलाई मात्र खतरनाक घेतलेली त्यांनी, पण असं काही आजचं शेड्यूल असणार आहे. आता माहीत नाही मी काय गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर करू शकेल आणि काय ते मला माहिती नाही. आरू उठल्या एका गोष्टीसाठी खूप खुश आहे. आरू काय शेअर करणार आहेस तू? मम्मा तू आधी डोळे बंद कर, मी आधी तुला दाखवणार आहे मग बाबांना. ओके, डोळे केले बंद. उघड टिक टिक 1, उघड टिक टिक 2, उघड टिक टिक 3. तर बघा अशी खूप सुंदर अशी रंगलेली आहे आरूची मेहंदी. एवढे सुंदर आणि खूप दिवसांनी म्हणजे फर्स्ट टाईम आरूने असा हट्ट केला आहे की मी मेहंदी काढते, मला काढायचीच आहे. दिवाळीच्या वेळेस पण तर काढते. खूप 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 दिवसांनंतर आरू मला असं म्हटली आहे. हां, दिवाळीच्या वेळेससुद्धा आरू म्हटले होते मला. हो ना आरू, काय बोलली होतीस त्या? की मला मेहंदी काढायची. आणि आत्ता तिने तिच्या दीदीचं स्टेटस बघितलं मेहंदी काढायची आहे. तर मेहंदी काढलेली आहे. तर तिला पण असं वाटलं की आपण मेहंदी काढूया, त्यामुळे तिने सुंदर अशी मेहंदी काढली. माझा कोणीच घेऊन जाते, मग दादाला पण काढेल मेहंदी. ओके हे. आणि मी काही मेहंदी वगैरे काढलेली नाही आहे. तर अशी सुंदर अशी सकाळ झालेली आहे. आरू छान छान असं उठली आहे. कसं ओ क्यूटची बाई. आणखी एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, ज्यामुळे माझा काल खूप जास्त झोप झालेली नाही आहे. पूर्ण रात्री झोपायला पण उशीर झाला होता. कारण प्रॉब्लेम असा झाला, माझ्या साडीचं सिलेक्शन काही होत नव्हतं. तर फायनली जे आपल्या बायकांचा नेहमीचा प्रश्न असतो तो नेहमीप्रमाणे तसाच झाला. वेळेवर ठरलेली एक साडी कॅन्सल झाली आणि मी ब्लाऊज शिवायला दिलेल्या साड्यांपैकी 2 साड्यांचं ब्लाऊज हे त्यांनी मला शिवून दिलं नव्हतं. म्हणजे ते मला बोललेच होते की ह्या 3पैकी मी 2 शिवून देईल, पण 2 नाही. त्यांनी अगदी वेळेवर टाकल्यामुळे, म्हणजे 2 दिवस आधी मी टाकलं होतं, तरी पण त्यांच्या घरी पण काही प्रोग्राम्स होते, त्यामुळे त्या काकांनीसुद्धा मला म्हणजे 2 नाही देऊ शकले. ते 1च दिले आहे त्यांनी मला वेळेवर. असं काही प्रॉब्लेम नाही. पण त्यानंतर मी फिनिशिंग वगैरे बघितली, ज्या पद्धतीने त्यांनी मला साडी किंवा ब्लाऊज हे पॅकिंग दिलेलं आहे, तर ते मी खूप 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 असं खुश झाली ते पॅकिंग बघून. तर मी तुमच्यासोबत दाखवते, शेअर करते ते. तर हे बघा, अशा पद्धतीने त्यांनी मला पॅकिंग वगैरे असं छान करून दिलं आहे माझ्या साडीचं. आणि याच्या आतमध्ये आहे हे जे दिसतं तुम्हाला पिंक हे बघा. तर हे आहे ब्लाऊज. ते दुसऱ्या साडीचं ब्लाऊज आहे आणि ही जी साडी आहे ही दुसरी साडी आहे. तर याचं ब्लाऊज काही पर्पल कलरचं ब्रॉकेटचं ब्लाऊज होतं, हे काही मला मिळालेलं नाही आहे. पण ठीक आहे, खुश आहे मी, काही प्रॉब्लेम नाही. आता खुश राहावंच लागेल. दुसऱ्या साड्या वेळेवर ॲडजस्ट केल्या आणि थोडीफार पॅकिंग अशी केलेली आहे. ब्लाऊजची जी फिनिशिंग असणार आहे ती खरंच खूप छानच असेल आणि शिलाई मात्र खतरनाक घेतलेली त्यांनी. पण असो, ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे जी आहे, शिलाई जी आहे ती बघितल्यानंतर मी खरंच खूप खुश आहे. आता बघू फिटिंग कशी येते, काय येते ते बघू आणि सांगते मी तुम्हाला ते. पण मेन कसं असतं ना, ब्लाऊजची फिटिंग आवडली की सगळं काही छान होतं. तर बघू, ते जर छान आलं तर मग आपल्याला ते तेवढे पैसेसुद्धा द्यायला काहीच वाटत नाही. अर्थातच ते खूप जास्त आहेत. एका ब्लाऊजची तेवढी शिलाई मी आत्तापर्यंत दिलेली नाही आहे. पण ठीक आहे, फिटिंग छान आलं तर ओके, नेक्स्ट पण त्यांच्याकडे टाकू शकते मी. आणि त्यांनी अगदी वेळेवर मला ते आणून दिलं होतं. आणि हो, खरंच बरं का, त्यांनी मला अगदी वेळेवर हे ब्लाऊज इथे आणून दिलेलं आहे घरी. ते म्हणजे सकाळी 6:30 वाजता. आणि मी खरंच ब्लाऊज मिळेल की नाही ह्या भीतीने रात्रभर झोपले नव्हते. थोडंसं सामान असल्यामुळे थोडंसंच पॅकिंग पण करून आम्ही घेऊन चाललो आहे व्यवस्थित एकदम, की ते कॅरी करायला पण व्यवस्थित राहील. हा इथला जो व्हिडिओ आहे ना, तो लग्नाला जाण्याच्या आदल्या दिवशीचा आहे बरं का. आणि आपल्याला ना अगदी कुठेही जायचं असू देत, लग्न कार्य सण समारंभ हे काम काही चुकत नाही. अर्थातच ते आपल्या आवडीचं असतं की आपल्या कुटुंबातले सगळे जेवून सगळे तृप्त झाले, सगळ्यांना आपल्या हातचं जेवण आवडतं.
तर कसं असतं, हे पटापट सगळे जे कामं असतात ना, ते घाईच्या वेळी पटापट होत असतात आणि काय भाजी करावी हा मेन प्रश्न आपल्याला काही पडत नाही. तर यामध्ये ना पटपट भाज्या ठरल्या की आपल्याला कामंसुद्धा ऑफकोर्स पटपट होऊन जातात आपल्याकडून. आणि आज ना आरूची फरमाईश होती की मम्मा आज पनीरची भाजी कर. खाणं तर एवढंसं असतं तिचं, अगदी 2 घास, पण ठीक आहे. म्हटलं मुलीची फरमाईश आहे तर करावी पनीरची भाजी, म्हणून घरीच पनीर लावलं होतं. आणि ते कसं लावलं काय याची काही मी रेसिपी इथे शूट नाही केलेली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की करेन की मी घरीच पनीर कसं बनवते ते. जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की घरच्या घरी पनीर कसं बनवायचं. आणि बघा इतकी सुंदर ही अशी पनीरची भाजी मी इथे बनवलेली आहे. अगदी थोडीशी केली तरी खूप होऊन जाते, कारण पुलाव वगैरे, भाजी पोळी, सलाड भरपूर काही असतं. त्यामुळे मी पनीरची भाजी केली, गरम गरम पोळ्या केल्या, पुलावसुद्धा केला, सगळ्यांना जेवायला वाढलं. आणि लगेच बॅकपॅकिंग वगैरे ह्यासुद्धा गोष्टी करायला घ्यायच्या होत्या, कारण ही कामं पहिले पटपट आवरले म्हणजे पुढचे कामंसुद्धा पटापट होऊन जातात. आता पसारा थोडासा इग्नोर करा. अगदी 2 दिवससुद्धा आपण घरी जर नसू ना, तर फ्रीज वगैरेसुद्धा एकदम क्लीन करून जावं लागतं, नाही तर फ्रीजमध्ये पण वेगळाच असा वास येतो, एक दुर्गंध येतो. किंवा मग ते जे पदार्थ आधीचं काही ठेवलेलं वगैरे असेल ते सुद्धा आपल्याला क्लीन करून घेणं खूप गरजेचं असतं. आणि हा सगळा जेवणाचा पसारा आवरल्यानंतर मला फ्रीजची क्लिनिंगसुद्धा इथे करायला घ्यायची होती. त्यानंतर बॅकपॅकिंग होईल आणि मग सगळे कामं सुरळीत होतील. आता जे साडीचं जे झालं आहे तो व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे. आणि खरंच अशा वेळेस जर फजिती झाली ना आपली काही, तर खूप आपल्याला टेन्शन येत असतं, काहीच काम सुचत नाही वगैरे वगैरे. तर हा जो मी साडीचा व्हिडिओ तुम्हाला आधी दाखवला किंवा ब्लाऊज स्टिचिंगचा वगैरे, तर तो आधीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. बघा ना, कालच हेअरकट केलेला आहे, पण हेअरकटची अवस्था ही कामामध्ये कशी होऊन जाते, जेव्हा आपण त्याला काहीतरी स्टाईल करत असतो वगैरे तेव्हाच तो तसा प्रॉपर राहतो. बाकी हेअरकटचा व्हिडिओ तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये, आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल, नसेल बघितला तर नक्की बघा. हेअरकट खरंच खूप सुंदर झालेला आहे. हे बघा, हे असं काही थोडं सामान वगैरे, हे नवरदेवाचं गिफ्ट आहे. ह्या गोष्टी मी इथे काढून ठेवलेल्या आहे. आता बऱ्याच गोष्टी अजून बॅकपॅक करायची बाकी, आरूला जे सँडल्स घालायचे ते पण इथे आणून ठेवले आहेत, की म्हणजे तिला नंतर उठून कंटाळा नको. बॅग न्यायची आहे, ती एक बॅग इथे आहे आणि एक बॅग जी आहे ती तिकडच्या रूममध्ये सॅग ठेवलेली आहे. तर थोडंसंच सामान आहे त्यामुळे प्रवासाला निघाल्यावर सुद्धा आम्ही खूप मजा केली. आरुणी सुद्धा छान छान इथे गाणी म्हटली. भगवती देशिनी कंड कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कुटे जय जय हे महिषासुरमर्दिनी शैलसुते. आम्ही इथे संध्याकाळी 4:30-5 वाजेच्या सुमारास लॉन्समध्ये पोहोचलेलो होतो. लग्न ज्या ठिकाणी होतं तिथे. आणि संध्याकाळचा असा छान प्रोग्राम होता. नवरदेव, नवरीचे भावंड सगळेजण जे होते ना रिलेटिव्स, त्यांनी छान छान असे डान्स केले. सगळ्यांचं आलेल्या प्रेक्षकांचं म्हणजेच पाहुण्यांचं इथे छान त्यांनी मनोरंजन केलं. आता गाणं मी तुम्हाला इथे लावून दाखवू शकत नाही आहे, कारण आपल्या चॅनलला कॉपीराईट येईल. त्यामुळे मी इथे गाणं, तुम्हाला कळत असेल की हे कोणतं गाणं आहे, सगळ्यात ट्रेंडिंग गाणं आहे. आणि त्या ट्रेंडिंग गाण्यावर बघा पुढे आरूलासुद्धा, म्हणजे आरू तर इतकी हे झाली होती ना की तिलासुद्धा ह्या गाण्यांवर डान्स करावासा वाटत होतं. तसंही दिवसभर तिचं घरामध्ये चालू असतं. आणि इथे ना आरूसुद्धा छान माझ्या बाजूलाच उभी राहून, व्हिडिओमध्ये मी नीट घेऊ नाही शकले, पण आरूसुद्धा ह्या गाण्यावर छान असं डान्स करत होती इथे. आणि नंतर मग हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर सकाळी म्हणजे आम्ही अगदी पहाटे इथे उठलो होतो. तर कोण एवढं सकाळी हळदीसाठी उठतं सांगा बरं. तर आम्ही सकाळी 5 वाजता पहाटे हळदीसाठी उठलेलो होतो इथे. आणि बघा किती अंधार आहे, किती सुंदर दिसतं आहे. एवढ्या अंधारामध्ये सूर्योदयाची वेळ झालेली आहे. किती सुंदर दिसतं आहे हे लॉन्स पूर्ण सजवलेलं कार्यालय आणि छान अशी लायटिंग वगैरे. आणि
साधारण असा पहाटेचा अंधारच होता आणि एवढ्या अंधारामध्ये सुद्धा आपण बायका इतक्या छान सजण्यासाठी, साडी नेसून तयार होण्यासाठी, मेकअप करून प्रोग्राम अटेंड करण्यासाठी किती उत्सुक असतो बघा ना. एकही स्त्री अशी नाही आहे इथे की म्हणजे अशी कशी तरी येऊन इकडे उभी आहे. सगळ्याजणी छान वयाचं भान न ठेवता छान असं मस्त तयार झाले आणि तसंच आम्हीसुद्धा इथे तयार झालेलो आहोत. आणि खरंच एक गोष्ट विशेष म्हणावी लागेल की आरूसुद्धा इथे येलो कलरचा टॉप घालून माझ्याबरोबर पहाटे 5 वाजता येऊन इथे उतरली होती खाली लॉन्समध्ये हळदीच्या प्रोग्रामसाठी. आणि 4:15 वाजता वरती जाऊन पुन्हा ती झोपली. मी तिला रूममध्ये जाऊन झोपवून आले होते. थोड्या वेळ तिने मोबाईल वगैरे बघितला आणि त्यानंतर ती झोपून गेली. त्यानंतर ती 9 वाजता 8:30-9 वाजताच उठली होती. तिने नाश्ता वगैरे केला आणि बघा किती सुंदर वातावरण आहे ना हे सकाळ सकाळ. इथे ना नवरदेव नवरीची एकमेकांची उष्टी हळद लावण्याचा कार्यक्रम चालू होता आणि आमच्याकडे ना हळद ही लग्नाच्या दिवशी सकाळी लावली जाते. आता इथे लग्न लवकरचं होतं आणि खूप सिस्टमॅटिक पद्धतीने केलं जात होतं. मागे कशाला राहिला मागे कशाला राहिला काशा वाजंत्रीचा ताफा त्याने दुहेरी लाविला गजाने दुहेरी लाविला मांडवाच्या दारी चिखल कशियाचा झाला चिखल कशियाचा झाला पार्थचा बापनाला वऱ्याचा बापनाला मांडवाच्या दारी पिवळी. आणि हा सगळा कार्यक्रम एन्जॉय करत छान असं फोटो सेशन करत सगळ्या बायकांचं छान असं मिरवणं चालू होतं आणि त्याचबरोबर सूर्योदयसुद्धा झालेला होता. बऱ्याच वेळ नाश्ता वगैरे झाल्यानंतरचं हे थोडंसं शूट आहे तुमच्यासोबत जे मी शेअर करते. हा लग्नविधी अशा प्रकारच्या मंडपामध्ये छान प्रकारे असा साजरा होत होता आणि आम्ही सगळेजण हा विधी खूप असा एन्जॉय करत होतो. आणि हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही व्हिडिओ बघता आणि लाईक करायला विसरून जातात हो, त्यामुळे व्हिडिओला लाईकसुद्धा करा आवडला असेल तर. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.